नमस्कार, स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। संविधानाचा अवमान करणारा राजीव झा यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, संविधान संरक्षण समितीचे जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन। संविधानाचा अवमान केल्याचा आरोप असलेल्या कथावाचक राजीव झा यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी संविधान संरक्षण समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे। याबाबत धुळे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले। दरम्यान राजीव झा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे देशाच्या संविधानाचा अवमान झाला असून समाजात चुकीचा संदेश जात आहे। त्यामुळे अशा प्रकारच्या कृत्यांविरोधात कठोर कारवाई होणे आवश्यक आहे। संविधान संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की संविधान हे देशाचे सर्वोच्च कायदेपुस्तक असून त्याचा अवमान सहन केला जाणार नाही। संबंधित व्यक्तीवर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा करावी अशी मागणी यावेळी संविधान संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली असून त्या संदर्भात आज रोजी धुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्र्यांना निवेदन देत या घटनेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेही करण्यात आली। दरम्यान यावेळी पदाधिकारीसह कार्यकर्ते उपस्थित होते। सध्या सरकार पुरस्कृत म्हणायचं का RSS पुरस्कृत म्हणायचं, भोंदू बाबा पाखंडी ढोंगी यांचं फारच पेव फुटलेलं आहे। एक संपत नाही तोपर्यंत दुसरा उदयास येत असतो। अशोक खरात याच्यावर माननीय फडणवीस साहेबांनी जी कारवाई केली त्याचं आम्ही अगोदर अभिनंदन करतो। त्याचबरोबर त्यांना आम्ही असं सुद्धा या माध्यमातून विचारतो की इतर भोंदू बाबा पाखंडीवर आपण कधी कारवाई करणार आहेत। अंमळनेरला 25 मार्च रोजी एक कथानकामध्ये राजीव झा नामक एक पाखंडी, त्याने संविधान हे देशाचा एक आत्मा आहे, संविधान नसेल तर तो देशच राहू शकत नाही, संविधानाच्या बाबतीत अवमानकारक बोलला की संविधानाने देशामध्ये जातीवाद वाढवला। आम्ही फक्त चातुर्वर्ण्याचं समर्थन करतो, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र यामुळे जातीवाद नसतो। संविधानाने 12 पगड जातींना 18 पगड जातींना जातीमध्ये विभागलं गेलेलं आहे। अशा प्रकारे संविधानाच्या बाबतीत अवमानकारक बोलला म्हणजेच देशावरच प्रहार येतो। त्यामुळे ह्या राजीव झा या पाखंडी व्यक्तीला, भोंदू बाबाला, त्याच्यावर मुख्यमंत्री साहेब यांनी सुमोटो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश करावेत। तसेच MP मधला तो जो स्वरूपानंद मोठे मोठे टीके लावतात, जनतेची दिशाभूल करतात, अंधश्रद्धा पसरवतात, त्याने तर असंच वक्तव्य केलं कि अशोक खरात ये महार जाति का है, महारों को कोई पूजा पाठ करने का अधिकार नहीं है, शूद्रों को मनुस्मृति में शिक्षा दी है, इसलिए अशोक खरात को शिक्षा होना चाहिए। म्हणजे अशोक खरात कोणत्या जातीचा या बाबतीत आम्हाला काही घेणं देणं नाही, पण जाहीर बोलायचं म्हटलं तरी सुद्धा तो मराठा आहे, परंतु त्याचा महार जातीचा उल्लेख करून महारांना शिक्षा झाली पाहिजे अशा स्वरूपाचं बोलतात। तर या संदर्भात असे जे पाखंडी लोक आहेत याच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी शासनाने पोलीस अधिकाऱ्यांना सुमोटो म्हणजे स्व अधिकार वापरून अशा पाखंडींवर गुन्हा दाखल करायचा।